अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या संदेशामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी आजचा हा संदेश पाठवला आहे. हा अद्भुत संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा करतील आणि तुमचं जीवन सुख शांती आणि आनंदाने भरून जाईल. फक्त स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून आजचा हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. तुमच्या जीवनात कितीही अडचणी असल्या तरी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने त्या सर्व अडचणी सहजपणे दूर होतील आणि तुमचं जीवन सुख समाधान आणि आनंदाने भरून जाईल. तुमच्या मनातील शंका अस्वस्थता आणि निराशा स्वामी महाराजांच्या नावाने दूर होतील आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमचं मन भरून जाईल. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या कर्माच्या फळाला कधीही उशीर होत नाही. मेहनत करत राहा, मी तुमचं संरक्षण करत राहील. तुमच्या आयुष्यातील जे काही चांगले क्षण घडत आहेत ते सर्व स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचं प्रतीक आहेत. त्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठलंही काम सुरू करू नका. स्वामी समर्थांचं नाव घेऊन जेव्हा आपण कुठलंही काम सुरू करतो तेव्हा त्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक संकटाला संधी म्हणून स्वीकारा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या या संधीचं सोनं करतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुख शांती समृद्धी आणि आनंदाने भरून जाईल. फक्त स्वामी समर्थ महाराजांवर निस्सीम श्रद्धा असायला हवी. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला मी योग्य मार्ग दाखवत आहे आणि तुमचं मन अडचणींवर मात करण्यासाठी मजबूत करत आहे. तुमच्या कष्टांमध्ये जर श्रद्धा आणि प्रामाणिकपणा असेल तर स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल करतील. स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने सुरू झालेली प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास जाते. फक्त मनापासून स्वामींचं स्मरण केलं पाहिजे. जे तुम्हाला अशक्य वाटत होतं ते सुद्धा शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचं संकट मोठं असलं तरी माझं संरक्षण त्यापेक्षा अधिक मोठं आहे. तुम्ही कधीही हरवलेले वाटणार नाही. तुमच्या मनात असलेली श्रद्धा ही तुम्हाला ताकद देईल, शक्ती देईल आणि तुम्ही प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन त्यावर विजय मिळवू शकाल. तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी अशा घडणार आहेत ज्या तुम्हाला स्वामींच्या चमत्कारी शक्तींचा अनुभव देतील. हा संदेश स्वामींच्या चमत्काराचा एक भाग आहे, म्हणून या संदेशाला अर्धवट सोडण्याची चूक करू नका. कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. देव तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा चमत्कार घडवण्याच्या तयारीमध्ये आहे. स्वामी समर्थ महाराज तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून टाकत आहेत. तुमचं मन ज्या गोष्टींवर एकाग्र होईल त्या गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. स्वामींच्या आशीर्वादाने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी हरवल्या आहेत त्या पुन्हा परत तुम्हाला देतील, पण त्या अधिक चांगल्या स्वरूपात येतील. म्हणून आज जे तुम्हाला काही मिळालं नाही किंवा तुमच्या हातातून काही निसटलं असेल तर चिंता करू नका. येत्या काळामध्ये त्यापेक्षा अधिक तुम्हाला जास्त मिळणार आहे. तुमचं मन शांत ठेवण्यासाठी आणि तुमचं जीवन आनंदाने भरून टाकण्यासाठी स्वामी समर्थ महाराज सतत तुमच्या पाठीशी उभे आहेत. स्वामी महाराज सांगतात, तुमचं मन जे विचार करतं तेच तुमचं भविष्य ठरवतं, म्हणून सकारात्मक विचार करत राहा. स्वामी समर्थ महाराज तुमचं मन शरीर आणि आत्मा शुद्ध करून तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहेत. म्हणून या मार्गदर्शनाकडे चुकूनही दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमच्या प्रत्येक समस्येचं समाधान स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने मिळतं. फक्त श्रद्धा ठेवा आणि त्यांचं स्मरण करत राहा. स्वामींचं स्मरण केल्याने तुमच्या अडचणींवर तुम्ही तात्काळ मात करू शकता.
स्वामी समर्थ महाराज तुमचं जीवन आनंदाने भरून टाकण्यासाठी प्रत्येक क्षणी तुमचं रक्षण करत आहेत. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात नव्या शक्यता निर्माण होतील आणि तुमचं भविष्य अधिक तेजस्वी बनेल. तुमच्या यशासाठी स्वामी महाराज आधीच तयारी करत आहेत. योग्य वेळेला योग्य संधी तुमच्यापर्यंत येईल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमचं भविष्य तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. तुमचे विचार नेहमी उंच ठेवा. स्वामी समर्थ महाराज तुमचं जीवन सुख समाधानाने भरून टाकतील आणि तुमच्या कष्टांना योग्य ते फळ देतील. तुमचं आयुष्य एका अनोख्या वळणावर आहे, जिथे स्वामी समर्थ तुम्हाला यशस्वी बनवण्यासाठी त्यांच्या चमत्कारी कृपा दाखवत आहेत. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन बदलण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. फक्त तुमचं मन खंबीर ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून नवीन प्रकाश निर्माण करत आहेत. स्वामींच्या नावाने सुरू झालेलं प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं. फक्त प्रामाणिक राहा. तुमच्या प्रत्येक यशामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असतो. त्यांनी तुम्हाला सदैव योग्य मार्ग दाखवला आहे. स्वामी समर्थ महाराज तुमचं मन आणि शरीर मजबूत करत आहेत. ज्या गोष्टींनी तुम्हाला आधीच अडचणीत आणलं त्या आता तुम्हाला प्रेरणा देतील. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी हरवल्या आहेत त्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला लवकरात लवकर परत मिळतील. भिवू नका, कारण स्वामी समर्थ महाराज तुमचं रक्षण करत आहे. स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. आजचा संदेश टाळू नका. संदेश अर्धवट सोडून जाऊ नका. स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. भिवू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे टाईप करा. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचं मन शांत ठेवा. संकट येतात पण ती तात्पुरती असतात. संकट येतात आणि जातात, पण तुमच्या आयुष्यातील प्रवास हा नेहमी सुरू असतो. म्हणून संकटांना घाबरून तुमचा प्रवास बंद करू नका. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं भविष्य सकारात्मकतेने भरलेलं आहे. फक्त मेहनत करा. स्वामी समर्थ महाराज तुमचं मन दृढ ठेवण्यासाठी सतत तुमच्या जवळ असतात. त्यांचा आशीर्वाद तुमचं रक्षण करत असतो. म्हणून स्वामी समर्थांचे सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात अशा गोष्टी घडतील ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील. तुमच्या आयुष्यात जेवढा काही संघर्ष असेल तो सर्व संपून तुमचं आयुष्य यशाकडे वाटचाल करेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमचं जीवन आनंदाने आणि शांतीने भरून टाका. मी तुमचं रक्षण करत राहील. तुमच्या पाठीशी मी सदैव आहे. भिवू नकोस, सर्व काही चांगलंच होणार आहे. तुमच्या कठीण काळात स्वामी समर्थ तुम्हाला आधार देतील आणि तुमचं मन शांत ठेवतील. स्वामी समर्थ महाराज तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नेहमी तुमच्या पाठीशी उभे असतात. त्यांच्या कृपेने तुम्हाला सर्व काही मिळेल. तुमचं मन जेव्हा सकारात्मक विचार करेल तेव्हा ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या गोष्टीसुद्धा शक्य होतील. हा संदेश तुमच्या मनात सकारात्मक विचार निर्माण करण्याचं काम करतो आणि तुम्हाला देवाची महती आणखी जास्त पटवून देण्याचं काम करतो. स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतल्यानंतर संकट दूर होतात आणि आनंद तुमच्या जीवनात येतो. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुख समाधानाने भरून जाणार आहे. फक्त विश्वास आणि स्वामींवर श्रद्धा असायला हवी. तुमच्या यशाचं बीज स्वामी समर्थांनी आधीच पेरलं आहे. योग्य वेळेची वाट पहा. तुमच्या अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी स्वामी समर्थ महाराज त्यांना नक्की दूर करतील. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमच्या मनातील श्रद्धा तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा आधार घ्या. तुमच्या कष्टांना यश मिळवून देण्यासाठी स्वामी समर्थ महाराज नेहमी तयार असतात. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सकारात्मकतेने भरलेलं असेल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने अधिक चांगली होईल. स्वामी समर्थ सांगतात की तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त सकारात्मक विचार करत राहा. मी तुमचं मन शांत आणि आनंदाने भरून टाकेल. चिंता करू नका. तुम्हाला सर्व आशीर्वाद प्राप्त होतील. फक्त
वेळ वाया घालू नका. हा संदेश शांतपणे ऐकत राहा. ज्यावेळी तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादांची गरज असेल तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील. या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. जीवनामध्ये जे काही होईल ते सर्व तुमच्या चांगल्यासाठीच होईल, म्हणून काळजी करू नका. हा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी समर्थ महाराज तुमचं जीवन सकारात्मक ऊर्जा आणि आशेने भरून टाकणार आहेत. जिथे गरज आहे तिथे मदतीचा हात स्वामी समर्थ महाराज तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. तुमच्या मनातील अशांतता दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं रक्षण करत आहेत आणि तुमचं मन शांतीने भरून टाकत आहेत. तुमचं जीवन आनंदाने भरून टाकणार आहे आणि तुमच्या समस्यांवर उत्तम समाधान देणाऱ्या व्यक्तींना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तुमच्या कठीण प्रसंगात स्वामी समर्थ तुमचं मनोबल वाढवत आहेत. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता स्वामींच्या कृपेने सहज शक्य होतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच अशा गोष्टी मिळतील ज्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील. फक्त त्यांचं नाव घेऊन पुढे जात राहा. तुमच्या यशासाठी स्वामी समर्थ महाराज आधीच मार्ग तयार करत आहेत. योग्य क्षणी तुम्हाला त्या संधी प्राप्त होतील. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमची मेहनत कधीच वाया जात नाही. मी तुमच्या प्रयत्नांना यशाचं रूप देईल. तुमच्या घरात शांती आणि आनंद आणि समाधान येण्यासाठी स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. फक्त श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. कदाचित ती व्यक्ती तुमच्या आशीर्वादांसाठी आलेली असेल, म्हणून जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. ती व्यक्ती कुठल्या कारणाने आली असेल याचा तुम्हाला ठाव ठिकाणा लागत नसेल, परंतु लक्षात ठेवा कधीकधी काही व्यक्ती तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं घडवण्यासाठी येत असतात. म्हणून अशा व्यक्तींचा नेहमी मान सन्मान ठेवा. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी घडतील त्या गोष्टींमागे काहीतरी कारण असेल, म्हणून त्या गोष्टींना नाकारू नका. जीवनात नेहमी चांगले विचार करा, कारण चांगले विचार तुमचं भविष्य चांगलं घडतील. तुमच्या घरात शांती, आनंद आणि समाधान येण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत. फक्त श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थ महाराज सांगतात तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आदर करा. कदाचित ती व्यक्ती तुमचं जीवन बदलून टाकण्यासाठीही आलेली असेल. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वामी समर्थांची तुमचं संरक्षण केलं आहे आणि योग्य मार्गदर्शन तुमची वाट बघत आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं घर सुख, शांती आणि आनंदाने भरून जाणार आहे. तुमच्या संकटांचं निराकरण लवकरच होईल. तुमचं मन जिथे अडकलं आहे तिथून मार्ग काढण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं नेतृत्व करत आहेत. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या प्रत्येक यशामागे जी वाईट शक्ती आहे ती वाईट शक्ती मी आता संपवणार आहे. यश हे आत्मविश्वासाने जिंकायला हवं. तुमच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमच्या बाजूने लढत आहेत. त्यांचं नाव घेऊन तुमचं मनोबल आणखी वाढवा. तुमच्या जीवनात लवकरच आनंदाची बातमी येणार आहे. स्वामी समर्थ महाराजांनी तुमचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतली आहे. तुमच्या कठीण काळात स्वामी समर्थ महाराज म्हणजे तुमचा आधारस्तंभ आहे. स्वामी समर्थ महाराजांनी तुम्हाला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सज्ज केलं आहे. स्वामी महाराज सांगतात तुमचं मन शांत ठेवा. मी तुमचं रक्षण करत आहे आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्यासाठी स्वामी समर्थ तुम्हाला मजबूत करत आहेत. स्वामी समर्थ महाराज सांगतात तुमचं संकट कितीही मोठं असलं तरी त्याहून स्वामींची शक्ती मोठी आहे. म्हणून संकटांना घाबरू नका. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. अशक्य गोष्टीसुद्धा शक्य झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनातील चमत्कारिक बदलांसाठी स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. तुमचं मन शांत, समाधान आणि प्रेरणाने भरून टाकण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला प्रेरणा देत आहेत. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोचलं आहे कारण तुमच्या जीवनात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टी आता सकारात्मक गोष्टींमध्ये बदलणार आहेत. स्वामी समर्थ महाराज तुमचं जीवन सकारात्मक दिशेने नेणार आहेत. तुमच्या मनात आलेल्या प्रत्येक सकारात्मक विचारांना यशस्वी
सकारात्मक विचारांचं यशस्वी रूपांतर होणार आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थांनी अधिक योग्य वेळ निश्चित केली आहे. फक्त संयम ठेवा. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. फक्त तुमचे प्रयत्न सातत्याने करत राहा. तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी प्रकाशाचा स्रोत निर्माण केला आहे. स्वामी समर्थ सांगतात की तुमचं संकट तात्पुरतं आहे. मी तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी सज्ज आहे. स्वामी समर्थ महाराज तुमचं आयुष्य सुखी आणि आनंददायी बनवण्यासाठी सतत तुमचं मार्गदर्शन करत आहे. म्हणून या चमत्कारिक मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. स्वामींचे हे संदेश तुमच्यापर्यंत पोचत आहेत कारण तुम्हाला त्याची गरज आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन नव्या उंचीवर पोचेल आणि तुम्हाला योग्य दिशा मिळेल. तुमचं मन शांत ठेवण्यासाठी आणि तुमचं जीवन सुखकर बनवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं संरक्षण करत आहेत. स्वामी महाराज सांगतात तुमचं मन जे विचार करतं त्यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं. म्हणून सकारात्मक विचार करा. तुमच्या भविष्यात सर्व गोष्टी सकारात्मकपणे तुम्हाला मिळून जातील. स्वामी महाराज सांगतात जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करा. मी ती गोष्ट लवकरच तुमच्यापर्यंत पोचवेल. स्वामी महाराजांच्या कृपेने तुम्हाला लवकरच यशस्वी अशी एक नवीन संधी मिळेल. ज्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि तुमचं यश तुमच्यापर्यंत खेचून आणा. तुमच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी स्वामी समर्थ महाराज नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. स्वामी सांगतात तुमच्या विश्वासानेच तुमचं जीवन बदलणार आहे. म्हणून आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. स्वामी समर्थ महाराज तुमचं मनोबल वाढवत आहेत जेणेकरून तुम्ही जीवनातल्या अडचणींवर मात करू शकाल. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं रक्षण करत आहेत. स्वामी समर्थ महाराज सांगतात तुमच्या आयुष्यातील अडचणी तात्पुरत्या आहे. त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं नेतृत्व करत आहेत. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचं मन शांत ठेवा. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला ऊर्जा देत आहेत. स्वामी समर्थ तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून टाकणार आहेत. त्यांचा आशीर्वाद तुमचं संरक्षण करत आहे. काळजी करू नका. येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी तुम्हाला लवकरच आता एक मोठी दिव्य भव्य अशी शक्ती मिळणार आहे, जिचा वापर करून तुम्ही तुमच्या येणाऱ्या सर्व संकटांवर मात करू शकता. तुमच्या कठीण काळात स्वामी समर्थ महाराजांनी तुमचं मन शांत ठेवलं आहे. जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. म्हणून स्वामी महाराज नेहमीच सांगतात जिथे शांतता असते तिथेच परमेश्वर वास करतो. म्हणून तुमचं मन शांत ठेवा. तुमच्या मनावर राज्य करण्यासाठी परमेश्वर येत आहेत. स्वामी समर्थ सांगतात की तुमचं मनोबल वाढवा. मी तुमचं संकट दूर करण्यासाठी तयार आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुम्हाला तुमच्या इच्छांचं फळ मिळेल. तुमचं मन शांत आणि समाधान शोधण्यासाठी लवकरच मी तुमच्यापर्यंत येत आहे. स्वामी समर्थ महाराज तुमचं मनोबल वाढवत आहेत जेणेकरून तुम्ही जीवनातल्या संकटावर मात करू शकाल. स्वामी समर्थ महाराज सांगतात की तुमचं मन सकारात्मक ठेवा. मी तुमचं संरक्षण करत आहे. स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यात सुख शांतता लवकरच आणणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींची कमतरता जाणवणार नाही ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचल्या नाही. जीवनामध्ये काही झालं तरी तुम्ही नेहमी समाधानी राहायला हवं, कारण जर समाधानी राहिला तरच तुम्हाला पुढल्या गोष्टींसाठी चालना मिळेल. नाहीतर जर चिडचिड करत राहिला तर पुढील गोष्टी देखील तुमच्या जीवनात येणार नाही. तुमच्या जीवनात येणारे दिवस नक्की चमत्कार घेऊन येतील. स्वामी समर्थ तुमचं आयुष्य आनंद, यश आणि समृद्धीने भरून टाकतील. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य एका सुंदर वळणावर येणार आहे, जिथे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्या आकांक्षा तुम्ही सोडल्या आहेत त्यासुद्धा पूर्ण होतील. तुमचं मन जिथे शांत राहत नाही तिथे स्वामी समर्थ त्यांच्या दिव्य शक्तीने शांतीचं बीज पेरणार आहेत. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचे वारे वाहू लागतील. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे, म्हणून या कृपेने तुमचं घर आनंदाने भरून जाईल
आजचा हा चमत्कारिक संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे. कृपया या संदेशाकडे पाठ फिरवण्याची चूक करू नका, अन्यथा स्वामींनी जे काही योजना आखली आहे ती योजना तुमच्यापर्यंत पोचणार नाही. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. तुमच्या जीवनात येणारे दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येणार आहेत आणि स्वामी महाराज त्यांच्या चमत्काराने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहेत. म्हणून घाबरू नका. येणारे दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील. तुम्ही जीवनामध्ये अनेक दुःख सहन केले असतील. अनेकदा तुम्हाला तुमच्या जीवनात खूप साऱ्या संकटांचा सामना करावा लागला असेल. परंतु चिंता करू नका, कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तुमच्या जीवनात प्रचंड शक्तिशाली बनणार आहात. कारण तुम्ही स्वामींचे भक्त आहात. स्वामींची शक्ती सदैव तुमचं रक्षण करणार आहे. म्हणून घाबरू नका, चिंता करू नका. येणारे दिवस तुमच्यासाठी चमत्कारिक असतील. जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा सुरू केली तेव्हाच तुम्ही स्वामी भक्त झालात आणि स्वामी भक्त कधी जीवनात हार मानत नाहीत. म्हणून तुम्ही जीवनात कधी हार मानू नका. दुःख येतात जातात, संकटही येतात जातात, परंतु जो संकटावर मात करतो तो खरा स्वामी भक्त असतो. म्हणून चिंता करू नका. येणारे दिवस तुमच्यासाठी चमत्कारिक असतील आणि ते दिवस तुम्हाला यशाचा मार्ग मिळवून देतील. चिंता करू नका. स्वामींची शक्ती तुमचं रक्षण करत आहे. तुमच्या कुटुंबातील अडीअडचणी सोडवण्यासाठी स्वामींची शक्ती सदैव कार्य करणार आहे. जेव्हा कधी तुम्हाला स्वामींबद्दल शंका वाटेल तेव्हा एकदा स्वामींचं स्मरण करून पहा. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींचं स्मरण कराल तेव्हा तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. काळजी करू नका. येणारे दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. जेव्हा कधीही तुम्ही स्वामींची सेवा केली तेव्हा तेव्हा स्वामी महाराजांनी तुम्हाला मार्ग दाखवला आहे. काळजी करण्याची आता गरज नाही, कारण स्वामींचा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे. स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य एका सुंदर वळणावर येणार आहे, जिथं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचं मन जिथे शांत राहत नाही तिथे देखील आता तुमचं मन शांत राहील. स्वामी समर्थ महाराजांनी ठरवलं आहे की तुमचं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी ते एका दिव्य मार्गावर नेतील. तुमचं संकट मिटवण्यासाठी स्वामी समर्थांनी आधीच योजना आखली आहे. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं यश तुमच्या मेहनतीसोबत माझ्या आशीर्वादावर अवलंबून आहे. त्यामुळे सातत्य ठेवा. तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी तात्पुरत्या आहेत. स्वामी समर्थ त्या दूर करण्यासाठी तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने लवकरच तुमचं घर आनंदाने भरून जाईल आणि अडचणींचं पूर्णतः निराकरण होईल. तुमचं मनोबल वाढवण्यासाठी आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं रक्षण करत आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमच्या मनातील भीती सोडून द्या. तुमचं रक्षण माझ्या हातात आहे. तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी स्वामी समर्थांनी प्रकाशाचा किरण पाठवला आहे. तुमचं मन जिथे अडकलं आहे तिथे स्वामी समर्थ तुम्हाला मार्ग दाखवतील. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य एक नवं वळण घेणार आहे, जिथे सुख, यश आणि समाधान तुमची वाट पाहत आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं संकट कितीही मोठं असलं तरी मी आता एक आशीर्वाद पाठवणार आहे, ज्यामुळे तुमचं संकट दूर होईल. तुमचं मन जे विचार करत आहे तेच तुमचं भविष्य बनवतं. म्हणून सकारात्मक विचार करा, कारण स्वामी समर्थ तुमचं मार्गदर्शन करत आहेत. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं आयुष्य एका सुंदर प्रवासात बदलणार आहे. या प्रवासात आनंद आणि समाधान तुमचा साथीदार बनतील. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी काहीतरी विशेष घेऊन येणार आहेत. स्वामी समर्थांनी तुमचं भविष्य यशस्वी करण्याचं ठरवलं आहे. त्यांचं नाव घेऊन पुढे जात राहा. तुमचं आयुष्य एका चमत्कारिक वळणावर येईल, जिथे तुम्हाला तुमच्या इच्छांचं फळ मिळेल. स्वामी समर्थांच्या कृपेने लवकरच तुमचं मन शांत होईल आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. तुमच्या कठीण काळात स्वामी समर्थ तुमचं मनोबल वाढवत आहेत. जिथे तुम्हाला वाटतं ते अशक्य आहे तिथे ते शक्य करणार आहेत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच आनंदाची आणि समाधानाची एक बातमी मिळणार आहे, जी बातमी तुमचं आयुष्य बदलून टाकेल.
तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाही त्या गोष्टीसुद्धा आता स्वामी समर्थ महाराज तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. तुमचं मन जिथे अडखळतं आहे तिथे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला एक नवी दिशा दाखवणार आहेत. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं रक्षण करणं माझं काम आहे, फक्त श्रद्धा ठेवा. तुमचं आयुष्य एका चमत्कारिक बदलासाठी तयार आहे. स्वामी समर्थांनी तुमचं भविष्य ठरवलं आहे. स्वामी समर्थ महाराज तुमचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी त्यांचं दिव्य आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. तुमचं मन शांत करण्यासाठी आणि तुमचं जीवन सुखद बनवण्यासाठी स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांनी तुमचं मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने लवकरच तुमचं घर समाधानाने भरून जाईल. तुमच्या कुटुंबाचं रक्षण स्वामी समर्थ महाराज प्रत्येक क्षणी करत आहेत. तुमचं मनोबल वाढवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं संरक्षण आणि तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत. तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने जाईल, जिथे आनंद, यश आणि समाधान तुमचं स्वागत करतील. स्वामी समर्थांनी तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आधीच योजना आखली आहे. तुमच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज तुमचं मनोबल वाढवत आहेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं मन शांत ठेवा, माझी शक्ती तुमचं संरक्षण करत आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतील त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला मार्ग नक्की दाखवेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यात संकट आली असली तरी त्यांना घाबरू नका. ती संकट तुमचं मनोबल आणि धैर्य वाढवण्यासाठी आली आहेत. कारण संकटावर मात करूनच तुम्ही मोठं यश मिळवू शकता. म्हणून येणाऱ्या संकटांना कधीच घाबरू नका. तुमचं मन जेव्हा अस्वस्थ होतं तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घ्या. त्यांची कृपा तुमचं मन शांत करेल आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्या मार्गावर कितीही काटे असले तरी मी तुमचं रक्षण करणार आहे. फक्त तुमचा आत्मविश्वास सोडू नका. तुमचे प्रयत्न नेहमी तुमच्या इच्छाशक्तीला आकार देतात. जिथे तुमची इच्छाशक्ती कमी पडते तिथे स्वामी समर्थ तुमचं बळ बनतात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन एका नव्या वळणावर जाणार आहे, जिथे तुमचं यश, समाधान आणि शांती तुमचं स्वागत करतील. तुमचं संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी समर्थांच्या दिव्य शक्तीसमोर ते टिकणार नाही. फक्त त्यांच्या चरणी विश्वास ठेवा. स्वामी समर्थांनी तुमचं यशस्वी भविष्य आधीच लिहून ठेवलं आहे. फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि यश नक्की प्राप्त होईल. तुमचं मन शांत आणि समाधानी आहे का हे स्वामी समर्थांचे नाव घेताना जाणवा. कारण त्यांच्या नावात अशी शक्ती आहे की जी तुमचं दुःख दूर करून आनंदाने भरून टाकते. तुमचं यश आणि तुमची प्रतिष्ठा हे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने निश्चित आहे. फक्त तुमचा मार्ग सोडू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं जीवन एका मोठ्या चमत्कारासाठी तयार आहे. संकट जशी येतात तशीच ती गेली पाहिजे. तुमचं मन जिथे अस्वस्थ होतं तिथे स्वामी समर्थांची कृपा तुमचं रक्षण करत असते. त्यांचं नाव घेतल्यावर तुमच्या समस्या आपोआप मिटतील. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं मन जेव्हा अडखळतं तेव्हा माझ्या कृपेने ते मजबूत आणि स्थिर होईल. तुमचं यश स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ठरलेलं आहे. फक्त तुमचं मनोबल कायम ठेवा आणि स्वप्न पहा. तुमचं भविष्य कितीही अंधकारमय वाटलं तरी स्वामी समर्थांच्या कृपेने तो अंधार लवकरच उजेडात बदलणार आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं धैर्य हे तुमचं खरं बळ आहे. संकट येतील, संकट जातील, परंतु तुमचा आत्मविश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. तुमचं आयुष्य एका मोठ्या चमत्काराकडे वाटचाल करत आहे. स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर तुम्हाला त्यांचा अनुभव नक्कीच येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने लवकरच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाचे दिवस येतील. फक्त तुमचा आत्मविश्वास ठेवा. तुमचं संकट दूर करण्यासाठी स्वामी समर्थांनी आधीच योजना आखली आहे. त्यांचं नाव घेतल्यावर तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. तुमचं मन जर अस्थिर असेल तर स्वामी समर्थांच्या कृपेने ते शांत होईल. कारण त्यांची शक्ती तुमचं जीवन बदलण्याची तयारी करत आहे. स्वामी समर्थ सांगतात, तुमचं मन जिथे कमजोर होतं तिथे माझ्या आशीर्वादाने ते पूर्णपणे मजबूत होईल. तुमचं संकट आणि तुमचं भविष्य या दोन्ही गोष्टी स्वामी समर्थांच्या हातात आहे. त्यांच्या चरणी नम्र व्हा आणि पुढे चालत राहा. स्वामी समर्थांनी तुमचं भविष्य यशस्वी करण्याचं ठरवलं आहे. फक्त तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करा. कारण नकारात्मक विचारांनी तुम्ही अडथळा
अडथळे निर्माण करून घ्याल आणि ते अडथळे तुमच्या मार्गामध्ये येतील आणि तुम्ही त्या मार्गावरून भटकू शकता. तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने जाणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व अडथळे दूर होणार आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या संकटांना घाबरू नका, कारण मी तुमचं रक्षण करणार आहे आणि तुमचं जीवन आनंदाने भरून टाकणार आहे. तुमचं मन जर शांत असेल तर स्वामी समर्थांच्या कृपेने ते अधिक आनंदी आणि समाधानी बनेल. तुमचं आयुष्य एका चमत्कारिक वळणावर येणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व अडचणी दूर होणार आहेत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं यश आणि तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. फक्त तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वामी समर्थांनी तुमचं रक्षण केलं आहे. त्यांचं नाव घेतल्यावरच तुम्हाला त्यांचा अनुभव नक्की येईल. त्यांचं एकदा स्मरण करून बघा. जो दिव्य अनुभव तुम्हाला प्राप्त होईल तो अनुभव तुम्हाला प्रथमच नवीन वाटेल आणि चमत्कारिक वाटेल. तुमचं संकट मिटवण्यासाठी स्वामी समर्थांनी आधीच तुमचं रक्षण करताना तुमच्याभोवती एक कवच निर्माण केलं आहे. फक्त त्या कवचला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं मन शांत होईल आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचं जीवन सुखद आणि समाधानी बनेल. फक्त त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवा. तुमचं मन जेव्हा अडखळतं तेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुमचं मार्गदर्शन करते आणि जेव्हा स्वामी मार्गदर्शन करतात तेव्हा जे घडतं ते अद्भुत असतं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुमचं जीवन एका मोठ्या चमत्कारासाठी तयार आहे. संकट तशी येतात तशी ती गेलीसुद्धा पाहिजे, म्हणून संकटांना जास्त विचार करू नका. तुमचं मन शांत करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. त्यांचं नाव घेतल्यावर तुम्हाला त्यांचा नक्की अनुभव येईल. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं जीवन एका नव्या वळणावर जाणार आहे, जिथे फक्त तुम्हाला सुख, यश आणि समाधान प्राप्त होईल. म्हणून चिंता करू नका. जरी आज तुम्हाला दुःख सहन करावं लागत असेल, परंतु येत्या काळामध्ये तुम्ही एवढे यशस्वी बनणार आहात की तुमचं दुःख जळून जाणार आहे. स्वामी समर्थ महाराजांचे दिव्य चमत्कार तुमच्या जीवनात घडायला आता सुरुवात होणार आहे. स्वामी समर्थ महाराज तुमचे सर्व संकट मिटवून टाकणार आहेत. ज्या गोष्टींची तुम्ही अपेक्षासुद्धा सोडली होती त्या गोष्टी देखील तुमच्या जीवनात लवकरच येणार आहे. चिंता करू नका. जे होत आहे ते सर्व स्वामींच्या आशीर्वादाने होत आहे. म्हणून तुमच्या जीवनात जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. स्वामी महाराज कधीच तुमच्याबद्दल वाईट विचार करत नाही आणि तुमच्या मनात वाईट घडूही देत नाही. म्हणून काळजी करू नका. जीवनात स्वामींची सेवा करण्याचा एकदा निश्चय केला की पुन्हा तो निश्चय तोडू नका. कारण ज्यांनी स्वामींची सेवा करण्याचा मार्ग निवडला त्यांच्या जीवनातील आता सर्व वाईट गोष्टींचा नाश होणार आहे आणि चांगल्या कार्यासाठी त्यांची निवड होणार आहे. तुमचं भविष्य, तुमचं वर्तमान आणि तुमचा भूतकाळ सर्व काही स्वामींनी ठरवलेला होता आणि ठरवलेला आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचं, कारण कर्मानेच आपल्याला चांगले दिवस येणार आहेत. म्हणून जरी आता तुमचे वाईट दिवस असतील, जरी तुम्ही वाईट दिवसांमधून जात असाल तरी घाबरू नका, कारण सुखाचे दिवस तुमची वाट बघत आहे. आजचं तुमचं कर्म तुमचं उद्याचं भविष्य सुधारणार आहे. म्हणून कर्मावरती लक्ष केंद्रित करा. जसं कर्म असेल तसंच फळ ईश्वर देतील. म्हणून कर्म चांगलं ठेवा. कधीच कोणत्याही व्यक्तीला दुखावू नका. कोणत्याही व्यक्तीला आपल्यापासून त्रास होईल असं कधीच वागू नका. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचा मान सन्मान ठेवा. जेव्हा आपण इतरांचा आदर करू तेव्हा परमेश्वर आपला आदर करतील, मान सन्मान करतील आणि आपल्याला भविष्यामध्ये चांगले दिवस देतील. जर तुम्ही आज इतरांना त्रास दिला तर भविष्यामध्ये तुम्हालाही त्रास मिळेल. म्हणून कधी कोणाला त्रास देऊ नका. जरी तुमच्या हातात सर्व काही असेल, परंतु इतरांचाही विचार करा. जेव्हा आपण इतरांचा विचार न करता कुठलाही निर्णय घेतो, त्यामुळे इतरांच्या जीवनाला त्यापासून धोका निर्माण होतो, तेव्हा तो निर्णय चुकीचा असतो. म्हणून आपल्या निर्णयामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही किंवा इतर कोणाचं मन दुखणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा आपण आपल्या आनंदासाठी इतरांच्या आनंदावर विरजण टाकतो, इतरांना दुःखात टाकतो, तेव्हा आपण तो आनंद फार काळ अनुभवू शकत नाही. म्हणून आपल्या आनंदामुळे कोणाचं जीवन तर दुःखी होत नाही ना, याची काळजी नक्की घ्या. कारण जेव्हा तुम्ही हे सर्व
स्वामी समर्थांचे नियम पाळाल तेव्हा तुमचं आयुष्य सुख समाधानाने आणि आनंदाने भरून जाईल. जेव्हा तुम्ही आनंदी व्हाल तेव्हा इतरांनाही आनंदी करा. तुमचं जीवन फक्त तुमचं नाही तर स्वामींचं आहे हे लक्षात ठेवा. इतरांसाठी कार्य करा. इतरांसाठी जो कार्य करतो त्याच्यासाठी स्वामी समर्थ महाराज कार्य करतात हे लक्षात ठेवा. म्हणून फक्त स्वार्थीपणा दाखवू नका. आपण जे आहोत ते स्वामींमुळे आहोत हे कधीच विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश तुमच्या जीवनात मोठा बदल घडवणार आहे. हा संदेश ज्या भक्तांनी शेवटपर्यंत ऐकला त्या भक्तांच्या मनातील स्वामी समर्थ महाराज सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. आजचा हा संदेश होईल तेवढा स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा. संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.